रिक्षावाला काय मजा केली काही नाही. खाली उतरायला गेला होता. खाली उतरायला केवढा एक फुटाचा खड्डा आहे ना. ते गाडीला जागा नाही तर मस्तपैकी वडापाव खायची इच्छा झाली होती. लोकांना आपलं नाशिक शहर बघता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. एक दिवसासाठी सोडून द्यायचं की मुंबईमध्ये ड्रायव्हिंग करावं तुम्ही. म्हणजे खड्ड्यांचा इफेक्ट बघा ना मित्रांनो, कुठे कुठे होतो. म्युझिक लावायचीच गरज नाही, गाडीचे जेवढे भारी आवाज येत आहेत की म्युझिक. नमस्कार मित्रांनो, पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे. आत्ता संध्याकाळचे जवळपास 5:45 वाजले आणि संध्याकाळी आपण एका ठिकाणी कामानिमित्त जात आहोत. त्यानिमित्ताने बाहेर गावून जे व्हिडिओ आपला बघत असतील त्यांना नाशिक सिटी बघता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. आणि लोकल असतील नाशिकमध्ये राहणारे ते पण एन्जॉय करतील व्हिडिओ. तर आपण आता व्हिडिओला सुरुवात करतोय. आपण जे प्रोडक्ट परचेस केलेलं आहे त्याला आपला मोबाईल आपण माउंट करणार आहोत आणि व्हिडिओ शूट करणार आहोत जाता जाता. तर चला पाऊस पण एन्जॉय करू आणि नाशिक सिटी पण तुम्हाला बघता येईल. तर चला तर मग करूया व्हिडिओला सुरुवात. मस्त पाऊस पडतोय मित्रांनो बघा. आपल्याला गाडीच्या कामानिमित्त सिटीमध्ये थोडं काम आहे. शिंगाडा तलाव म्हणून एरिया आहे, त्या एरियात आपल्याला जायचंय. शिंगाडा तलावच्या तिथे मला कारसाठी मॅटिंग घ्यायच्या होत्या. तर त्या मॅटिंग बघितलेलं आहे, फक्त जाऊन घ्यायचे आपल्याला तिथे आणि येताना 1-2 कामं करून आपल्याला घरी यायचंय. तर म्हटलं जाता जाता एक छोटासा व्हिडिओ बनवू. घरून तर निघून बराच वेळ झाला होता. व्हिडिओचं मला नंतर लक्षात आलं. तर या निमित्ताने एक व्हिडिओ आपला तयार होईल आणि तुम्हाला पण नाशिक सिटी चे काही ठिकाण आहेत ते बघता येईल. आणि शिंगाडा तलाव जास्त करून कार ॲक्सेसरीज, कार वगैरे सगळे जे नवीन शोरूम मधून गाड्या काढतात, शोरूम मधून गाडी काढली का दुसऱ्या दिवशी तिथं गाडी कामाला. सीट कवर असो किंवा काय असो, बरंच मोठं मार्केट आहे ते. पण आपण दुपारी काय हलके फुलके कामं केले होते गाडीतले. मागच्या व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे परवाला मी गॅरेजवर गाडीचे बरेच कामं केले, पण अजूनही थोडेफार आवाज येतातच आहे गाडीमधनं. तर आता ते हळूहळू करू आपण. जबरदस्त अचानक पाऊस चालू झाला. दुपारी मस्त ऊन पडलेलं होतं. साहेब बसले मस्त. MH19 चला, मध्ये गाडी टाकली आहे. आता चला लवकर, ऑलरेडी लेट झाला आपल्याला. येताना आपल्याला शीतलला पण घ्यायचं आहे. मित्रांनो, आपण जवळपास CBS वर आलेलो आहे. मध्ये मी काही शूट केलं नाही. काहीतरी आपण नेहमी आहे ना बऱ्याच लांब निसर्गाच्या सान्निध्यात वगैरे जातो. तर सिटी पण तुमच्यापर्यंत, मी ज्या ठिकाणी राहतो ती सिटी पण तुम्हाला, सिटीची ओळख व्हायला पाहिजे नाशिक शहराची. म्हणून आपण हे प्रोडक्ट खास परचेस केलं होतं. बाईकला ॲज सच माझ्याकडे असं काही गोप्रो वगैरे नाही आहे की सिटीमध्ये मी ब्लॉक करू शकतो. पण मी कारमध्ये जेव्हा नक्की बाहेर पडेल तेव्हा मोबाईल माउंट करायला हे जे प्रोडक्ट परचेस केलेलं आहे आपण, याच्यातून आपला व्हिडिओ शूट करून तुमच्यापर्यंत तर नक्कीच पोहोचवू शकतो मी. हा CBSचा एरिया आहे. सिग्नलवर थांबलो आपण आणि इकडून आपल्याला राईटला जायचं आहे. शिंगाडा तलाव. ट्रॅफिकमध्ये मस्त गंमत. कोण कुठे शिस्तबद्ध कोणीच चालवत नाही ना. सगळ्यांना आहे ना असं ग्रुपने आहे ना मुंबईला एक दिवसासाठी सोडून द्यायचं की मुंबईमध्ये ड्रायव्हिंग करावं तुम्ही, असं मला बऱ्याचदा डोक्यात येतं. म्हणजे थोडीफार तरी शिस्त लागेल की नेमकं मुंबईमध्ये गाडी चालवल्यानंतर आपल्याला इथं कसं गाडी चालवणं योग्य आहे. सिग्नलचं जे पालन होतं तिथं ते एक परफेक्ट होतं. कोणी सिग्नल ब्रेक करत नाही.
एकदम प्रॉपर पद्धतीने गाड्या चालवतात. जे मुंबईला ड्रायव्हिंग करत नाही त्यांना मुंबईला सोडायचं. जे मुंबईला जाऊन आले असतील, 4 व्हीलर घेऊन जातात रेग्युलर, त्यांना माहिती आहे की गाडी कशी चालवायची, काय चालवायची. नाशिकहून बऱ्याच गाड्या जातात 4 व्हीलर, त्यांना आयडिया आहे की गाडी कशी चालवायला पाहिजे. पण हे जे गेलेलेच नाही कधी, यांनाच सोडायला पाहिजे आधी. त्याला काय हरकत नाही, मी एकट्याने बडबड करून काही चेंज होणार नाही. ज्यांना जे करायचं तेच करणार आहे शेवट. चला मित्रांनो, आपल्याला मस्त इथं काम झालं. आपलं मॅटिंग घेतलं गेलं आणि ओळखीचेच निघाले ते, तर त्याच्यामुळे काम पण एकदम भारी झालं. आता इथून आपण आता पुढे द्वारका सर्कलच्या अलीकडचा जो गंजमाळ सर्कल आहे ना, त्या सर्कलवरून आपल्याला लेफ्ट टर्न घ्यायचा आहे. पाऊस आधीपेक्षा जरा जोरातच चालू झाला. बरं झाला पण मोठी गाडी आणली, जास्त जोरात चालू झाला पाऊस. थोडा लेट झाला गप्पा मारण्यामध्ये, ते ओळखीचे निघाले ना, तर गप्पांमध्ये लेट झाला थोडासा. त्याच्यामुळे मला पुढे आता लेट होईल, काय हरकत नाही. संध्याकाळच्या वेळेस ना ट्रॅफिक पण खूप होऊन जाते. कॅमेरा अँगल व्यवस्थित सेट करून घेऊ. यस, करेक्ट. आता इकडं राईटला गेलं तर द्वारका आहे आणि आपण चाललोय लेफ्टला शालिमारकडे. आता पटापट जाऊ. शीतलला घेतलं आपण. आता समोर ट्रॅफिक चेक करा. आता या ट्रॅफिकला झुंज देत आपल्याला घराच्या दिशेने धाव घ्यायची आहे. आता या ट्रॅफिक मध्ये पण आपण घुसलोय. आपण आपली गाडी टाकली आहे. अशा गाड्या लावून ठेवतात, नाही तर गाडी पार्किंगला ऍक्च्युली अलाउड नाहीये. एवढा पाऊस पडलाय हा ना, कंटिन्यू चालू झालाय. 5 वाजेपर्यंत असं कडक ऊन पडलेलं होतं शीतल, आणि असा त्याच्यानंतर पाऊस चालू झाला. वर बघ ना, ढग किती काळे काळे, जबरदस्त. मॅटिंग कशी आहे? काय काय केलं तुम्ही आज सकाळपासून? गाडीचं लॅमिनेशन, फिल्म, मॅटिंग, बरेच कामं झाले. त्याच्यानंतर मी घरून निघालो. मला अचानक वाटलं की व्हिडिओ बनवावा. प्रोडक्ट आपण जे परचेस केलं आहे त्याचा काहीतरी फायदा घ्यावा, म्हणजे लोकांना आपलं नाशिक शहर बघता येईल या व्हिडिओच्या माध्यमातून. एवढ्या गर्दीमध्ये तो मोबाईल हातात नाही धरू शकत आपण. प्रोडक्टला लावलेला आहे. टेन्शन फ्री राईड होते आपली. बाईकने, सॉरी, कार ड्रायव्हिंग होते. ते गाडीला जागा नाही तर मस्तपैकी वडापाव खायची इच्छा झाली होती. गाडी पार्किंगलाच जागा नाही. 1-1.5 तासात चांगलं झोडपून काढलं पावसाने. आता तुम्ही पण बघा, खड्ड्यांमध्ये आपण रोड कसे शोधतोय. वाह, क्या बात आहे. गाडीतून विविध प्रकारचे आवाज याच रस्त्यांवर तुम्हाला ऐकायला येणार आहेत. त्यात बिचारी 2 व्हीलर वाल्यांचे हाल. पाऊस पडला का अधिकच हाल. पाऊस नाही पडला, रस्ते ड्राय असतात, असे कडक खड्डे होऊन जातात ना, ते टन 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 2 व्हीलर आणि 4 व्हीलर टनाटन वाजत जाते. एकदम कडक चिखल, एकदम कडक झालेला असतो. असे टेंगळ झालेले असतात एकदम खडखड 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 खडखड. म्हणजे खड्ड्यांचा इफेक्ट बघा ना मित्रांनो, कुठे कुठे होतो. गाडी काम काढते, गाडी ॲव्हरेज कमी देते. पेट्रोल पंपवाल्यांचा धंदा, गॅरेजवाल्यांचा, शोरूमवाल्यांचा धंदा, त्याचा इफेक्ट कुठे कुठे होत जातो. हे साहेब असे का थांबले आहेत?
बापरे, अरे काय रिक्षावाला काय मजा काय केली करू? काय यांनी हा? खाली उतरवायला गेला अरे होता. खाली उतरायला केवढा एक फुटाचा खड्डा आहे ना. हा ना. बापरे बाप, डायरेक्ट खाटकन आवाजच आला असेल त्याला. मग बरं नशीब आतमध्ये पॅसेंजर नव्हते त्याच्या. खतरनाक. येथून घेऊया आपण लेफ्ट लेफ्ट लेफ्ट. क्या बात आहे, क्या बात आहे. एक गाडी आहे. वॅगनार थोडी मागेच घ्यावी लागेल. आवाज बघ, आवाज किती सुंदर आवाज येत आहे गाडीमधून. इतके भारी वाटतंय ना, इतके म्युझिक लावायचीच गरज नाही, गाडीचेच एवढे भारी आवाज येत आहे. ट्रॅफिकला झुंज देतच आहोत अजून पण आपण, आणि गाडीतून विविध प्रकारचे आवाज येतच आहे. वा वा वा, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खड्डे 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 खड्डे. यस. आहा. मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय.